हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी. दीक्षा देव निजो जगतिया बद्धास हो उद्धरी. वाणी नेवदता भागवती कथा व्यासा प्रती भासला. तो हा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री शुकोवाच अंबरीशो महाभाग सप्तद्वीपवती महिम अव्ययांच श्रियं लब्ध्वा दिव्यं चातुलं भुवि. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. सूत शौनकादिकाचा संवाद हाही चाललेला आहे. ज्याप्रमाणे नाभागाची कथा आपण पाहिली. नाभाग यांचा जो पुत्र तो अंबरीश. हा अंबरीश महान भगवत भक्त म्हणून प्रसिद्ध आहे. अंबरीशो महाभाग सप्तद्वीपवती महिम. तो राजा होता, परंतु अत्यंत धार्मिक होता. ऋषीप्रमाणे वर्तन करणारा होता आणि भगवंताशी इतकं नितांत प्रेम त्याचं होतं. भगवंतावरची भक्ती इतकी आढळ होती, पराभक्ती होती की ज्या भक्तीला तुलना नाही. आणि त्यामुळं भगवंतानी त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्याला एक सुदर्शन चक्र दिलेलं होतं. भगवंतानी त्याचे 10 जन्म स्वतःकडे घेतलेले. अहो, एखाद्या भक्ताचं कर्मसुद्धा भगवान आपल्या अंगावरती घेतो आणि त्या भक्ताला कर्मातून मुक्त करतो. हे भगवंताचं स्वतंत्र खास वैशिष्ट्य आहे. तेव्हा याप्रमाणे भगवंतानी त्याच्या आत्मरक्षणासाठी एक सुदर्शन चक्र त्याला दिलेलं होतं. हा अंबरीश द्वादशीचं व्रत मोठ्या निष्ठेने करत असे. ही द्वादशी कोणती? साधन द्वादशी. साधन द्वादशी, दशमी, एकादशी आणि द्वादशी असं 3 दिवसाचं हे व्रत तो सातत्याने करत होता. आणि भगवंताची एक निष्ठेने सेवा. मुकुंद लिंगाय दर्शने दृशौ. भगवंताचं दर्शन रोज घ्यायचं. त्याला तुळशी वाहायच्या. श्रीमद तुलस्या रसनांतदर्पिते. त्याला तुळशी वाहायच्या आणि दुसऱ्या दिवशी भगवंताला वाहिलेल्या तुळशीचा अवघ्राण करायचं. त्याचा वास घ्यायचा, म्हणजे निर्माल्य आपल्या डोक्यावरती घ्यायचं. याप्रमाणे सर्वात्मभावं विदधन महिमाम. आणि अत्यंत भक्तियुक्त अंतःकरणाने सर्व जीवमात्रामध्ये भगवंत या दृष्टीने पाहत होता. सगळे जीवमात्र म्हणजे प्रत्यक्ष ईश्वर आहेत, ईश्वराचे अंश आहेत. याप्रमाणे यस्य कृतुषु निर्गिर्वाणाः सदसर्पुजो जनाः. आणि याप्रमाणे त्याची ही दशमी, एकादशी, द्वादशी या पद्धतीची व्रतचर्या चाललेली आहे. आणि एकदा घटना अशी घडली की तस्मात अद्धाधरेश्चक्रम प्रतिनीक भयावहम. भगवंतानी त्याला जे चक्र दिलेलं होतं ते त्याच्याजवळ, त्याच्यावरती काही जर अनर्थ प्रसंग आला तर त्यावरती उपाय म्हणून हे चक्र दिलेलं होतं. आणि ही द्वादशीचं व्रत त्यांनी मोठ्या निष्ठेने चालवलेलं. एके दिवशी व्रत समाप्तीची वेळ होती. कार्तिक महिना होता आणि 3 दिवसाचा उपवास. म्हणजे दशमीला एकदाच भोजन करायचं, एकादशीला निराहार आणि द्वादशी सोडायची. पण द्वादशीसाठी तिथी पाहिजे द्वादशी. म्हणजे जर त्रयोदशी लागली तर मग त्या द्वादशीला अर्थ राहत नाही. याप्रमाणे राजाने याप्रमाणे द्वादशीला सर्व गायींना तो ब्राह्मणाला दान देत असे. याप्रमाणे आज त्यांनी 60 कोटी गायी अलंकृत अशा पद्धतीच्या, शिंगाला सोन्याचे शेंबे बांधून, पायाला खुरांना चांदीचे खुरं बांधून, त्याप्रमाणे तिच्यावरची झुली वगैरे टाकून ह्या समर्पित केल्या ब्राह्मणांना दान दिल्या. नेहमीप्रमाणे त्याची ही पद्धतच होती की याप्रमाणे पयशील वयोरूप वत्सो रूप स्करस्पदंपदाम सवत्स धेनू तो दान करत असे. 60 कोटी गायी त्यांनी दान दिल्या. आणि आता द्वादशीला
संपायला थोडा अवकाश शिल्लक राहिला, एक मुहूर्त अवकाश शिल्लक राहिला. ब्राह्मण जेवायला बसले आणि ब्राह्मणाची पानं मांडली आणि यांनी हातामध्ये त्यांनी पाणी घेतलं. संकल्प सोडायचा तेवढ्यात दुर्वास त्या ठिकाणी आली आणि दुर्वासाने सांगितलं, हे राजा, मला तुझ्याकडे जेवण घ्यायचंय, माझ्याबरोबर सगळे शिष्य आहेत माझे, तुझ्या भोजनावळीमध्ये आज मला बसायचंय. असं पाय म्हटल्याबरोबर राजाला आनंद झाला. वा वा, दुर्वासासारखे मोठे महान तपस्वी आपल्याला ब्राह्मण म्हणून लाभतायत, ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. म्हणे काही हरकत नाही महाराज. पण दुर्वास तो कोपिष्ट, ते म्हणाले, मला स्नान करून यायचंय, नदीवर जातो, स्नान करतो आणि येतो. हे गेले नदीवर. फक्त एक मुहूर्त शिल्लक राहिलेला होता. आता मुहूर्तार्ध वशिष्ठायाम, त्याच्यानंतर अर्धाच मुहूर्त, अर्धा मुहूर्त 48 मिनिट एवढे शिल्लक राहिलेले. आता या अर्ध्या मुहूर्तामध्ये काय करायचं? मुहूर्तार्ध वशिष्ठायाम द्वादशाम पारणम प्रति. आता पारणा सोडायला अर्धा मुहूर्त शिल्लक राहिला आणि दुर्वास ते गेले स्नानाला, सांगून गेले की मी यायला लागलोय. सगळ्या शिष्यासह गेले. बराच कालावधी झाला. आता द्वादशी संपायला काही क्षण शिल्लक राहिले. म्हणले आता काय करावं? आपण जर वाट पाहत राहिलो तर आपलं द्वादशीचं व्रत मोडेल. बरं, आपण त्यांच्या आधी जेवण केलं तर ब्राह्मणांचा अपमान आपल्याकडून झाल्याचं आपल्याला पाप लागेल. काय करावं? सगळे त्या ठिकाणचे तत्वज्ञ, वेदज्ञ, शास्त्रज्ञ होते. ते म्हणाले, महाराज तुम्ही एक काम करा, तुम्ही फक्त तीर्थपारणा करा, संकल्प सोडा, तीर्थपारणा करा आणि थांबा. तीर्थ घेतलं म्हणजे द्वादशी सुटल्यासारखीच आहे. मात्र तुम्ही जेवण केलं नाही म्हणजे अपराधही झाला नाही. असा मधला मार्ग काढला आणि बरोबर द्वादशी संपायच्या वेळेला यांनी तीर्थपारणा केली. तीर्थपारणा केली आणि इकडे बराच कालावधी होऊन गेला आणि मग यांच्या लक्षात आलं, अरे आपल्याला जेवायला जायचंय, चला. सगळ्या शिष्यासह पुन्हा दुर्वास यांच्या तीरी आले, त्यांच्या घरी आले आणि घरी आल्याबरोबर त्यांनी पाहिलं. राजाकडे पाहता क्षणीच त्यांच्या लक्षात आलं की अरे, राजांनी तीर्थपारणा केली हे म्हणण्याच्या ऐवजी त्यांनी काय सांगितलं की राजा, तू माझ्या आधी जेवण केलंस, माझ्या आधी तू भोजन केलंस, मला हो म्हणालास, मला थांबतो म्हणालास आणि स्वतः मात्र जेवण करून घेतलं, भोजन करून घेतलं. तेव्हा आता अपराध आहेस, तू अपराधी आहेस, अशा पद्धतीने तू ढोंगी आहेस. या ठिकाणी दुर्वासांनी राजाबद्दल दुरुक्त काढायला सुरुवात केली आणि मग मात्र राजाने हात जोडले, महाराज अहो मी तुमच्या आधी जेवण नाही केले, बस काही बोलू नकोस म्हणे, आता माझा राग पहा. असं म्हणून दुर्वासांनी आपल्या जटा उत्कटल्या, जटेमध्ये हात घातला आणि त्यातून एक कृत्या बाहेर काढली आणि सांगितलं की या राजाला जाळून भस्मसात कर. ददाह कृत्याम ताम चक्रम. ती आग होती. कृत्या म्हणजे काय? सगळीकडे आग ओकीतच निघाली. राजाकडे आल्याबरोबर राजाने आपल्या स्वसंरक्षणार्थ भगवंतांनी दिलेलं सुदर्शन चक्र तिच्या अंगावर टाकलं आणि सुदर्शन चक्राला सांगितलं, हे चक्रा, या कृत्येचा नाश कर आणि दुर्वासाच्या मागे जा. असं म्हणल्याबरोबर ते चक्र त्यांनी तर त्या कृत्येचा नाश केलाच आणि दुर्वासाच्या मागे ते चक्र लागलं. ते कृत्य नष्ट झाली आणि दुर्वास घाबरत पुढे पळू लागले. मागे चक्र. दुर्वास भीतायत, घाबरतायत आणि तदभि द्रवदुद्वीक्ष स्वप्रयासांच्या निष्फलम. अरे, आपण टाकलेली ही जी कृत्या होती तिचा काही उपयोग झाला नाही आणि चक्र माझ्या मागे. आपलं प्राण रक्षण करण्यासाठी दुर्वास पळू लागले. दुर्वासा दुद्रोवे भीतो दुक्षु प्राण परिप्सया. आपलं प्राण रक्षण करण्यासाठी पळू लागले. कुठं कुठं पळाले? जिकडं जातील तिकडे चक्र त्यांच्या मागे. अहो, त्यांनी पुन्हा पुन्हा पाहावं, चक्र आहे का आपल्या मागं. अहो, चक्र आहेत. यतो यतो धावती तत्र तत्र. जिथं जिथं पळतील तिथं तिथं चक्र मागे होतं.
आणि मग शेवटी विचार केला कुठं जावं. पहिल्यांदा ते महादेवाकडे आले. महादेवा, या चक्रापासून माझं रक्षण करा, हे चक्र माझ्या मागे लागलंय. महादेव म्हणले, हे चक्र हे तर विष्णूचं आहे म्हणले, माझी ताकद नाही म्हणले. अहो, विष्णूच्या पुढे मी जाणार आहे का? हे माझं काम नाही. मग कुठे जाऊ? विष्णूकडे जा. त्याला म्हटलं विष्णूकडे कशाला जायचं, त्यापेक्षा ब्रह्मदेवाकडे जाऊ. म्हणून स्थानम मदीयम सह विश्वम येतात. ब्रह्मदेवाकडे आले. ब्रह्मदेवा म्हणले, काय हो, काय आरडा? म्हणले, काही नाही, दुर्वास पळत आलेत. ते म्हणले, या चक्रापासून माझं रक्षण करा. ब्रह्मदेव म्हणले, अहो, या विष्णूच्या चक्रापासून मी रक्षण करायला मीच विष्णूच्या स्वाधीन आहे. 2 परार्ध मला आयुष्य आहे. 2 परार्ध झालं की मी देखील भगवंतामध्ये विलीन होतो. माझी काही ताकद नाही. अहो, मी या चक्रापासून तुमचं रक्षण नाही करू शकत. कालात मनोजसे तिरो भविष्यती. काळाच्या ताब्यात तर मी आहे आणि भगवंताचं हे कालचक्र, सुदर्शन चक्र माझ्या सुद्धा मागं लागलेलं आहे. म्हणले, मी यातून तुमची सुटका नाही करू शकत. तुम्ही विष्णूकडे जा. विष्णू चक्रोपता पिता. विष्णूच्या चक्राने तुम्ही जर त्रस्त असाल तर विष्णूकडे जा. मग ते म्हणले, अहो, तुमच्या या चक्रापासून रुद्र तुमचं रक्षण करू शकणार नाहीत, सनत कुमार रक्षण करू शकणार नाहीत, नारद रक्षण करू शकणार नाहीत, कपिल नाही, त्याचप्रमाणे मरीची नाही, कोणीच नाही. फक्त विष्णू भगवंताकडे तुम्ही. वैकुंठाख्यम जदध्यास्ते श्रीनिवास श्रेयासह. भगवान त्या ठिकाणी आपल्या पत्नीसह, लक्ष्मीसह निवांत बसलेले होते. लक्ष्मी पाय चेपेत होती. तेवढ्यात दुर्वास पळत आले. महाराज, संदयमानो शस्त्रबद्धीना. अहो, मी जळू लागलोय. या शस्त्राने माझं सगळं अंग भाजून निघालंय आणि माझे पाय दुखून आलेत. जिकडं बघावं तिकडं शस्त्र, हे अस्त्र माझ्या मागे, सुदर्शन चक्र माझ्या मागे. आणि तुम्ही या माझं रक्षण करा. तुम्ही ब्राह्मणाबद्दल दयाळू आहेत ना. तुम्ही, अहो, त्या भृगूचा पाय देखील तुम्ही सहन केला, त्याची लाथ सहन केली. मग माझं रक्षण करा ना. माझ्याकडून काही चूक झाली असेल पण माझं रक्षण तुम्ही करा. अजानता ते पराम महावम कृतम मयागम भवतः प्रियाणाम. माझ्याकडून चूक झाली, नकळत चूक झाली. तुमच्या भक्ताचं माझ्याकडून प्रमाद घडला, पण तुम्ही माझं याचं निवारण करा. असं म्हणल्याबरोबर भगवंत हसले. म्हणले, अरे दुर्वासा, अहम भक्त पराधीनो. मी भक्ताच्या स्वाधीन आहे. मी सुद्धा, तुला वाटत असेल की विष्णू स्वतंत्र आहेत, मी स्वतंत्र नाही. मी पारतंत्र्यामध्ये. म्हणले, तुम्ही पारतंत्र्यात? हो. कोणाच्या पारतंत्र्यात? भक्त पराधीन. भक्ताच्या मी स्वाधीन आहे. मी भक्ताच्या हातात आहे. मी मला स्वतः एकटा काही निर्णय घेऊ शकत नाही. अहम भक्त पराधीनो. हे स्वतंत्र युवद्विज. तुम्ही जसे पराधीन आहेत ना, तसं मी देखील पराधीन आहे. म्हणले, कसं काय हो? अहो, म्हणले, तुम्ही तर विष्णू आहात, सर्वेश्वर आहात. हो म्हणले, पण मला भक्ताच्या स्वाधीन व्हावं लागतं. भक्त हे माझे देव आहेत आणि भक्त जनप्रिया. भक्त हे माझे उपासक. मी भक्तांचा आहे. भक्त मला प्रिय आहेत आणि भक्तांच्या स्वाधीन मी आहे. मी स्वतंत्र नाहीये. श्रियं चात्य किं ब्रह्मण येषाम गतिरहं परा. अहो, हे स्त्री, पुत्र, ग्रह, प्राण, धन, इहलोक, परलोक हे सगळं सोडून जे भक्त मला शरण येतात, मला त्यांचं रक्षण करणं भाग आहे. मला त्यांच्याबद्दल प्रेम असणं भाग आहे. त्यांच्या प्रेमाने मी बांधला जातो. भगवंत प्रेमाने बांधला जातो. मी अस्वतंत्र आहे. मी पारतंत्र्यात आहे भक्ताच्या. वशी कुर्वंती माम भक्त्या. भक्तांनी मला वश केलंय आणि त्यामुळं तुम्ही आता पुन्हा अंबरीशाकडे जा. म्हणले, पुन्हा त्याच्याकडे जाऊ का? हो म्हणले, त्याच्याचकडे जा, अंबरीशाकडे जा. असं म्हणून सांगितल्यानंतर हात जोडले. विष्णूने परत पाठवलं आणि तिथून जे दुर्वास पळत आले त्या अंबरीशाकडे. आताही पुन्हा कार्तिक महिना आला होता, द्वादशीच आली होती आणि हातात तीर्थपारणा घेऊन बसले होते अंबरीश. म्हणले, अजून जेवण करायचं नाही का? अहो, ब्राह्मण गेलाय ना आपल्याकडून, तेव्हा ब्राह्मणाच्या आधी कसं जेवण करणार? तेवढ्यात दुर्वास धापा टाकत आले. अंबरीशा, क्षमा कर, मला क्षमा कर, मी तुझा अपराधी आहे. एवं भगवता दृष्टो दुर्वासश्चक्रता पिता अंबरीशम पावृत्य तद्बाधो दुःखितो गृहीत. त्याला पाहिल्याबरोबर अंबरीशाने त्यांना नमस्कार केला.
एवढं जरी झालं तरी दुर्वासाला नमस्कार केला आणि दुर्वास म्हणाले, अरे एवढं चक्रच एवढं तुझ्याकडे घे. अहो त्या चक्राने मी त्रस्त झालोय, मी जळू लागलोय, माझ्या अंगाची लाही लाही झालीये, एवढं चक्र तुझं परत घे. असं म्हणल्याबरोबर अंबरीषाने चक्राला नमस्कार केलाय. चक्र म्हणजे जरी भगवंताने दिलं असलं तरी चक्र म्हणजे ईश्वर आहे. सुदर्शनाला हात जोडले अंबरीषाने, हे सुदर्शन चक्रा, तुम्ही सूर्य आहेत, तुम्ही सोम आहेत, तुम्ही ज्योतिषपती आहेत, तुम्ही सर्व जगाचे नियंते आहात. सुदर्शन नमस्तुभ्यम सहस्राराच्युत प्रिय सर्वास्त्राघातीन सर्वस्त्र घातीन विप्राय स्वस्ति भूया इडस्पते. सुदर्शना हे आपण विष्णुरूप आहात. सुदर्शन चक्र म्हणजे विष्णूचं स्वरूप आहे, त्याचं तेज म्हणजे विष्णूचं आहे. तुम्हाला नमस्कार असो. तुम्ही सूर्य आहात, तुम्ही चंद्र आहात, तुम्ही ज्योतिषपती आहात, तुम्ही लोकपाल आहात, तुम्ही सगळ्या जगाचं तेज आहात. तुम्हाला नमस्कार असो. नम सुनाभा अखिल धर्मशेतवे हे धर्मशीला सुरधूमकेतवे त्रैलोक्य गोपाय विशुद्ध वर्तसे मनोजवायाद्भुत कर्मणे गृणे. याप्रमाणे सुदर्शन चक्राची प्रार्थना केली आहे आणि सुदर्शन चक्राला सांगितलं, आपण आता माझं काम झालं, त्याप्रमाणे आता तुम्ही पुन्हा माझ्या हातामध्ये पूर्वी भगवंताने दिलं होतं त्याप्रमाणे तुम्ही शांत व्हा आणि माझ्या हातामध्ये या. असं म्हटल्याबरोबर सर्व भूतात्म भावेन द्विजो भवतो विज्वराहा. या दुर्वासाच्या मागची जी तुमची अत्यंत उष्णतादायक शक्ती आहे ती कमी करा आणि या द्विजाचं रक्षण करा. असं म्हटल्याबरोबर चक्रा शांत झालं आणि ते पुन्हा अंबरीषाकडे आलं. दुर्वास म्हणायला लागले, महाराज मी चुकलो, मला क्षमा करा आणि मला कळलं नाही, तुमचं सामर्थ्य मी जाणलं नाही. आपण भक्त ईश्वराचे आहात आणि भक्ताचा प्रभाव काय तो मी आज ऐकला. ते म्हणले भूक लागली. हो म्हणले, भूक म्हणजे वर्ष झालं फिरतोय पळतोय, भूक नाही लागली तर कसं? खाणं नाही, पिणं नाही, कुठे नाश्ता नाही, काही नाही. ते म्हणले मी सुद्धा उपाशीच आहे, तुम्हाला स्नान करून यायचं तर या म्हणले. ते म्हणले आता स्नान नको, संध्या नको, काही नको, आता जेवायला वाढ म्हणे फक्त. असं म्हणल्याबरोबर त्यांनी पानं वाढलेलेच होते. संकल्प सोडला, तीर्थ दिलं आणि जेवायला बसले. याप्रमाणे गते सदुर्वासी सोमबरीशो द्विजोपयोगाती मित्रमाहरत. अशा प्रकारे हे अंबरीषाचं चरित्र या ठिकाणी सांगितलेलं आहे. अथा अंबरीष स्तनेषु राज्यम समानी शिरुधीराहा. त्यानंतर या अंबरीषाचं वर्णन त्याने असं केलेलं आहे की हे अंबरीष हे तीर्थपालना करणारे श्रेष्ठ दर्जाचे अशा प्रकारचे होते आणि सत्यक्रिया करणारे होते. त्यांनी अश्वमेधादी यज्ञ देखील केले होते मारवाड प्रांतामध्ये सरस्वती नदीच्या तीरी, आणि इकडे गोदा तीरी त्यांनी 60 कोटी गायी देखील दान केलेल्या होत्या. यमुना तीरी, यमुनेच्या तीरावर 60 कोटी गोदान त्यांनी केलेले होते. ज्याप्रमाणे मधुवनात हे पूजा करत असत. मधुवन म्हणजे ज्या ठिकाणी भगवान नित्य राहतात असं वर्णन आहे. भगवंताचं नित्य वास्तव्य मधुवनात आहे. ज्याप्रमाणे अंबरीषाचं चरित्र सांगितलं. अंबरीषाला विरूप नावाचा मुलगा झाला, त्याला केतुमान झाला, त्याला शंभू झाला. त्याचं विरूप, त्यानंतर पृषदश्व, रथितर. हा रथितर निपुत्रिक राहिला. अंगिरसाने रथितराच्या पत्नीच्या ठिकाणी नियोग पद्धतीने संतान उत्पन्न केलं. वैवस्वत मनुच्या शिंकेपासून झाला म्हणून त्याला इक्ष्वाकू असं म्हणतात. त्याला इक्ष्वाकू असं म्हणतात, शिंकेपासून झाला म्हणून. या इक्ष्वाकूपासून रामाचा वंश सुरू झालेला आहे. इक्ष्वाकूला 100 पुत्र होते. ते विकुक्षी, निमी, दंडक इत्यादी. आता या संबंधी निमी कोण, दंडक कोण, त्याने काय केलं? दंडकावरून आपल्या या भागाला दंडकारण्य जे नाव पडलं. राम जे दंडकारण्यामध्ये गेले, ते दंडकारण्य म्हणजे हा सगळा दक्षिण भाग आहे. भारताचा जो दक्षिण भाग आहे, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, हा सगळा, तो सगळा त्या काळामध्ये दंडकारण्य म्हणून प्रसिद्ध होता. तर हा जो दंडक आहे, म्हणजे जो इक्ष्वाकूला जे 100 पुत्र झाले त्यापैकी विकुक्षी एक झाला, त्यानंतर निमी एक झाला आणि दंडक एक झाला. तर या दंडकाबद्दलची जी कहाणी सांगतील किंवा जे वर्णन करतील आणि बाकीच्या जे विवरण करतील तो सगळा भाग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. आज घटस्थापना आहे, थोडी गडबड आहे.
त्यामुळे आज आपण या ठिकाणी अल्प अशा प्रकारचा भागवत घेऊन थांबू. हरे नमः. पुंडलिक वरदे हरी.